नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा मात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक रेसिपी पाहतोय आणि ती सुद्धा स्वादिष्ट व्हेज खिमा। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, आपण व्हेज खिमा करतोय आणि अतिशय स्वादिष्ट, पौष्टिक, प्रोटीन रिच असा हा व्हेज खिमा असणार आहे। चला तर पाहूया ही रेसिपी कशी करायची। सगळ्यात पहिले आपण फ्लावरची तुरे 10 मिनिटं पाण्यामध्ये उकळवून घेणार आहोत। उकळवल्यामुळे फ्लावर मऊ होतो, तसेच त्याचा उग्रवास सुद्धा निघून जातो। मध्ये काही कीड वगैरे असेल ती सुद्धा समजते। 10 मिनिटं फ्लावर शिजवल्यानंतर आपण चाळणीमध्ये काढून थंड करून घेऊया। फ्लावर बरोबरच आपण ह्या खिम्यासाठी सोयाबीन वापरणार आहोत। सोयाबीनच्या वड्या मी 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत। भिजल्यानंतर सोयाबीनच्या वड्या आपण उकळवून घेणार आहोत। पाण्यात उकळवताना आपण अधूनमधून चमचा फिरवायचा आहे आणि वर येणारा फेस काढून टाकायचा आहे। 7-8 मिनिटांमध्ये सोयाबीन छान शिजतो आणि मऊ होतो। त्यानंतर आपण तो चाळणीत काढून घेऊया। सोयाबीन मी चाळणीत काढून 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे, म्हणजे त्याचा फेस आणि उग्रवास निघून जातो। आता मी हा थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि खिम्यासारखा बारीक करून घेणार आहे। त्याचबरोबर आपण जो फ्लावर शिजवून घेतलाय तो सुद्धा थंड झालेला आहे। आता मी तो सुरीने बारीक खिम्यासारखा चॉप करून घेणार आहे। तर हे बघा, सोयाबीन मी पल्स मोडवर मिक्सरला असा खिम्यासारखा बारीक पेस्ट करून घेतलेला आहे। त्याचबरोबर फ्लावर सुद्धा सुरीने मी शक्य तितका बारीक चॉप करून घेतलेला आहे। ह्या दोघांचं प्रमाण सांगायचं तर तुम्ही समप्रमाणात घेऊ शकता किंवा जे तुम्हाला आवडत असेल ते थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल। तसेच हा खिमा बनवण्यासाठी आपण हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। एक अर्धा इंच आलं मी किसून घेतलेलं आहे किशणीवरती। तसेच 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। 2 मध्यम आकाराचे कांदे शक्य तितके बारीक चिरून घेतलेले आहेत। एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि आपल्याला कोथिंबीर लागणार आहे। तसेच मसाल्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा हळद लागणार आहे। 1 ते 1.5 चमचा मी आमचा भंडारी स्पेशल मसाला घेतलेला आहे। 1 ते 1.5 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, छान रंग येतो। त्याचप्रमाणे जिरेपूड घेतलेली आहे 1 छोटा चमचा, 1 छोटा चमचा धनेपूड घेतलेली आहे आणि 1 छोटा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। चवीनुसार मीठ आणि तेल सुद्धा आपल्याला लागणार आहे। तसेच ह्या व्हेज खिम्याला अजून स्वादिष्ट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अमूल बटर। 1 चमचा मी बटर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचे काप गुलाबी रंगावर तळून मिक्सरला त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर ती साधारण 1 मोठा चमचा एवढी आपल्याला लागणार आहे। चला तर मग सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर आपण व्हेज खिमा बनवायला सुरुवात करूया। आता हा अगदी 10 मिनिटाच्या आत व्हेज खिमा तयार होणार आहे। तर आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये मी 2 चमचे एवढं तेल घालणार आहे। तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण पहिले लसूण घालूया, किसलेला आलं घालूया आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया। थोडंसं परतून घेऊया, म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जाईल। थोडंसं परतल्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून घेऊया। कांदा आणि टोमॅटो लवकर शिजावं किंवा मऊ व्हावं म्हणून आपण थोडंसं मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर आपण हा कांदा आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। तर बघा, आता कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेला आहे आणि तेल सुटायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आता आपण ह्यामध्ये मसाले घालून घेऊया। सगळ्यात पहिले घालूया हळद, मसाला, मिरची पूड, जिरेपूड, धनेपूड आणि गरम मसाला मी थोडासा घालणार आहे आणि थोडासा वरून घालणार आहे। मसाले छान मिक्स करून घेऊया। मसाले थोडेसे मिक्स केल्यानंतर मी 1 वाटीभर गरम पाणी घालणार आहे, म्हणजे मसाले छान शिजतील। आता थोडंसं परतल्यानंतर आपण फ्लावर आणि सोयाबीन घालून घेऊया।
आणि छान मिक्स करून घेऊया. फ्लावर आणि सोयाबीन आपण बऱ्यापैकी शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे जास्त शिजवण्याची आपल्याला आता गरज लागणार नाहीये. आता फ्लावर आणि सोयाबीन मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण अगदी पाव वाटी एवढा याच्यामध्ये पाणी घालूया. गरम पाणी मी घातलेलं आहे. सारखं मिक्स करून घेऊया. पाणी घातल्यानंतर गॅस आपण मध्यम ठेवूया आणि झाकण देऊन एक वाफ काढून घेऊया. तर 1 मिनिटभर झालेला आहे आणि बघा छान अशी वाफ आलेली आहे. आता आपण ह्यामध्ये 1 चमचा बटर घालूया. बटरमुळे ह्या खिम्याला खूप छान चव येते. तसेच 1 चमचाभर सुक्या खोबऱ्याचं हे वाटण घालते. थोडासा गरम मसाला ठेवला होता तो वरून घालूया. कोथिंबीर घालूया आणि आपण कांदा आणि टोमॅटो वरती मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने आता आपण मीठ घालणार आहोत. बटर मध्ये सुद्धा थोडंसं मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे मीठ घालताना काळजी घ्या. आता हे छान मिक्स करून घेऊया. तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार तुम्ही थोडंसं गरम पाणी ऍड करू शकता. तर बघा अगदी टेम्पटिंग आणि स्वादिष्ट असा व्हेज खिमा तयार झालेला आहे. जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी प्रोटीननी भरपूर असा हा खिमा त्यांनी नक्की ट्राय करावा. आता आपण अजून 1 मिनिटभर हा शिजवून घेणार आहोत. अधून मधून आपण चमचा फिरवून घेणार आहोत. तर बघा अजून 1 मिनिटभर आपण अधून मधून परतत हा खिमा छान शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान रंग आलेला आहे आणि त्याला तेल सुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे. स्वादिष्ट आणि तितकाच पौष्टिक असा हा व्हेज खिमा तयार होतो. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, पावा बरोबर, कशा बरोबर सुद्धा तुम्ही हा खाऊ शकता. तर आता आपला व्हेज खिमा रेडी झालेला आहे. मी गॅस बंद करते आणि बघा अगदी झटपट असा स्वादिष्ट आणि तितकाच पौष्टिक असा आपला व्हेज खिमा तयार झालेला आहे. काय तर मग आजची व्हेज खिम्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर सुद्धा करा. अर्पणा म्हात्रे चॅनल तुम्ही पाहता परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तसेच माझा इथे फोटो आहे, या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.